पाहायला मिळते विशाल आणि दीपक केने. स्ट्रायकिंग वरती असतील विशाल, राईट हँड बॅट्समन विशाल स्ट्रायकर वरती असतील. P1चं षटक पहिलं आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती पंचांचा इशारा आलाय. सामन्याला होते सुरुवात. हा चेंडू अप्रतिम फटका पॉइंटच्या डोक्यावरून अप्रतिम आणि दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. ओमकारचं स्वागत करतोय. पहिल्याच बॉल वरती चेंडू जातोय चौकारने स्वागत करतो ओमकारचं. धावसंख्या धाव फलकावरती 4 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्हचा अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतो. षटकार. पॉवर सर्कलचा खेळ सुरू आहे आणि पॉवर सर्कलच्या इथून मात्र षटकामध्ये धावसंख्येचा इथून मात्र उच्चांक पाहायला मिळतोय. 2 चेंडूंवरती 10 धावा कुठल्यात. ओमकार सज्ज होतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. स्ट्रायकिंग वरती विशालच्या बॅट मधून मोठे फटके येत आहेत. पुन्हा एकदा इथून मात्र जागा बनवून पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू काढायचा होता मात्र अपयशी ठरतात. डॉट बॉलची समाप्ती. याच इथून मात्र लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. नवापाडा विरुद्ध गोळवली अशी फाईट पाहतोय. धावसंख्या धाव फलकावरती 10 धावा. रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक होता. त्याच्या माध्यमातून चेंडू अडवला जातोय. 3 धावा इथून मात्र त्याने बचावल्या. एकने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धाव फलकावरती 11 धावा. सुरुवात चांगली केली आहे मात्र 2 चेंडूंवरती 10 धावा होत्या. तदनंतर गोलंदाज ओमकार कमबॅक करत असताना 2 चेंडूंवरती 1 धाव खर्च केली आहे. स्ट्रायकिंग वरती प्रथमच येतील दीपक केने. या संघाचा एक विस्फोटक फलंदाज लेफ्ट आर्म फलंदाज आहे. दीपक साठी इथून मात्र क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये. सिंगल ने इथून मात्र धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या धाव फलकावरती 12 धावा. आमचे गुणलेखक इथे मात्र जॉईन झालेत. सर्वेश पाटील त्यांचं देखील मी इथून मात्र आभार व्यक्त करतोय. तसेच कैलास दादा असतील आणि आमचे GTC.in या वाहिनीचे प्रोप्रायटर आशिष भोईर यांचं देखील मी इथून मात्र आभार व्यक्त करतोय. चांगलं लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून होत असताना धावसंख्या धाव फलकावरती 13 धावा. षटक क्रमांक वरती 13 धावा पाहायला मिळतात. टीम प्रथम फलंदाजी करत असताना गोळवली टीमची बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. या संघांमधून जो संघ सामना जिंकेल तो संघ कोळेगाव संघाची फाईट करेल
2 सामने जिंकलेत उत्तर शिव नवदुर्गा उत्तर शिव या संघाने. यश चौधरी येतोय गोलंदाजी मार्क वरती, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, अप्रतिम क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून तोपर्यंत अवधी होता 2 या धावसंख्येचा. 2 टीमची टोटल पुढे सरकेल 15 धावा धावफलकावरती. यश चौधरी बघा ऍक्टिवाचा जो आरसा आहे तो थोडासा क्रॉस करायचा. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 15 धावा. यश चौधरी नवपाडा टीमच्या माध्यमातून दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू इथून मात्र अप्रतिम फटका रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, येतोय हा चौकार. बॅटने मोठे फटके येत नव्हते, रिव्हर्स स्वीपचा वापर केला तदनंतर मात्र हा चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इथून मात्र बॅटची कडा, क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनचे चेंडूला अडवतील तोपर्यंत एक सिंगलचा अवधी होता. सिंगलने टीमची टोटल पुढे सरकेल 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दीपक केनी आणि विशाल ही इथून मात्र सलामीची जोडी गोळवली टीमची अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज चांगली फटकेबाजी करत असताना आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता सिद्ध करतायत. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म फलंदाज स्ट्रायकर वरती दीपक केने, राऊंड विकेटने यश चौधरी. हा चेंडू इथून मात्र वेगवान डिलिव्हरी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. दीपक केनेला परतावं लागेल माघारी, फलंदाज बाद. आतमध्ये आहे तिसऱ्या क्रमांकावरती हितेश गेल्या मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट हिट आपण बघितला यश चौधरीच्या माध्यमातून, अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. उर्ध विकेट. हा चेंडू ब्लॉकल मध्ये कार्पेटच्या सहाय्याने इथून मात्र लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होईल सीमारेषा पलीकडे, येतोय फलंदाज विशालच्या बॅट मधून चौकार. फलक वेगाने पुढे सरकेल 24 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात इथून मात्र प्रथम फलंदाजी करत असताना गोळवली टीमच्या माध्यमातून. यश चौधरी पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू हॅप ट्रॅकर इथून मात्र उचली दिली या चेंडूला, नेट डॉट चेंडूची समाप्ती. अशा पद्धतीने इथून मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 24 धावा.
25 धावा धावफलकावरती. हा चेंडू इथून मात्र पुन्हा एकदा खराब लाईन. लागोपाठचा दुसरा वाईट चेंडू फेकत असताना गोलंदाज सुरेंद्र दिशा भरकटली आहे. सुरेंद्र देखील या संघाचा एक आक्रमक स्वरूपाचा फलंदाज आहे. हा चेंडू इथून मात्र पाहावा लागेल डॉट बॉलची समाप्ती. चेंडू पायावरती ब्रश झाला. तदनंतर आपण बघितलं कोणती धाव घेतली नाहीये या चेंडूवरती. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. 26 धावा धावफलकावरती. हा चेंडू इथून मात्र पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. कोणती चुकी होत नाहीये आणि फलंदाज हितेश ची खेळी संपुष्टात. बिग बिग डाऊन. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक पाटील येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 26 धावा. दीपक पाटील मैदानाच्या आतमध्ये. सुरेंद्र इथून मात्र कमबॅक करत असताना चेंडू फेकलेत सुरेंद्रने. 2 चेंडू फेकलेत. हा चेंडू इथून मात्र वाईड यॉर्कर. त्याला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. यॉर्कलाईनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची समाप्ती. टीमची टोटल स्थिर पाहायला मिळते 26 धावा. 26 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा इथून मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडथळा निर्माण होतोय. पुन्हा एकदा आपल्या इथून मात्र बॉलिंग ट्रॅक वरती जात असताना सुरेंद्र कमबॅक करतोय तिसऱ्या षटकामध्ये. द विकेटने पुन्हा एकदा इथून मात्र अप्रतिम फटका. दीपक पाटीलने इथून मात्र चेंडू पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बिग 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 षटकार. सहा धावा इथून मात्र या चेंडूवरती प्राप्त होतील. 6 ने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 32 धावा. पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू खराब आहे. अवांतर धाव मिळेल या चेंडूवरती. षटकारानंतर इथून मात्र कुठेतरी दबाव निर्माण होत असतो. सुरेंद्र लोखंडे आहेत. हा चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने शॉर्ट स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक चेंडूवरती जात आहेत वेगाने. 1 धाव मिळेल या चेंडूवरती. 1 ने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा पाहायला मिळत आहेत. चौतीस धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा इथून मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. सुरेंद्र लोखंडेचे प्रयत्न चांगले होते मात्र चेंडू पासून बरेचसे दूर होते. पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू नो आहे. फ्रीट असेल. येस इट इज अ फ्रीट. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा.
शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या षटकामधील. सुरेंद्र लोखंडे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती जात असताना स्ट्राईक वरती फलंदाज दीपक पाटील. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या डोक्यावरून. चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा आलाय. षटकार. जे 3 षटकांचा खेळ होते पूर्ण आणि 3 षटकांमध्ये धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 42 धावा. चौथ्या षटकामध्ये सेकंड स्पेल मध्ये येतोय यश चौधरी ज्यांना दुसरं षटक फेकलं 11 धावांचं. तो इथून मात्र गोलंदाज येतोय चौथ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग वरती फलंदाज विशाल. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अक्रॉस द लाईन. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्याच्या डोक्यावरून एका टप्प्यावरती चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार. चारने टीमची टोटल वेगाने पुढे सरकेल 46 धाव फलकावरती. चांगली फलंदाजी इथून मात्र प्रथम फलंदाजी करत असताना गोलावली संघाच्या माध्यमातून होत असताना खास करून उल्लेख करेन विशाल याचा जो सलामीवीर साठी आलाय ना वैयक्तिक त्याच्या बॅट मधून 27 धावा आल्यात. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक षटकार त्याच्या बॅट मधून आणि 4 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. जो फलंदाज स्ट्रायकिंग वरती आहे विशाल. पुन्हा एकदा ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळालेल्या चेंडूवरती दीपक पाटील. इथून मात्र स्ट्रायकिंग वरती येत असताना दीपक पाटीलच्या बॅट मधून देखील आपण 2 षटकार बघितलेत. हा चेंडू इथून मात्र पाहावं लागेल निर्धाव चेंडूची समाप्ती.
स्ट्रेट ड्रायचा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज दीपक पाटीलने केला होता. बीट झाले. तदनंतर यष्टीरक्षकाने आपलं काम चोख बजावलं. हा चेंडू मोठा फटका येतोय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. सुंदर झेल टिपला जातोय. फलंदाज दीपक पाटीलची केली संपुष्टात. बिग विकेट डाऊन. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 47 धावा. या षटकामध्ये कमबॅक करतोय यश चौधरी. तर मात्र पाहावं लागेल. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. एका टप्प्यावरती फील्ड करतील मात्र त्याच्या हाताला ब्रश होऊन चेंडू डीप मध्ये गेला. शेवटच्या मोमेंट मध्ये चेंडू अडवला क्षेत्ररक्षकाने. तोपर्यंत 3 धावा पूर्ण केल्या. तिन्ही टीमची टोटल 50 धावा पूर्ण होत आहेत. अर्धशतक कंप्लीट होतोय टीम गोळवली संघाचं. चार षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 50 धावा. 3 फलंदाज बाद झाले. टीम गोळवली. शेवटचं षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील. 5व्या षटकामध्ये येतोय. स्लोगरच्या षटकामध्ये श्रीरंग. उर्ध विकेटने हा चेंडू मोठा फटका येतोय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषा पलीकडे. स्वागत करतोय श्रीरंगचं षटकाराने. छप्पन्न धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज स्वप्नीलचा. एक धाव ऍड केली जाते लेगबाईच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 57 धावा. शेवटचं षटक सुरू आहे. श्रीरंगचं 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार खर्च केला श्रीरंगने. तदनंतर 2 चेंडू सुरेख फेकलेत अचूक टप्प्यावरती. इथून मात्र गोलंदाजी केली आहे. व्हेरिएशन या गोलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथून मात्र रनअप मध्ये अडथळा निर्माण झाला. तदनंतर आपण पाहतोय तो गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जात असताना स्ट्राईक वरती फलंदाज विशाल. ऑन साइडला इथून मात्र गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव पूर्ण. इथून मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही. विशालने नकार दिलाय. चांगली गोलंदाजी होत असताना इथून मात्र श्रीरंगच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल. 58 धावा. 58.
58 धावा इथून मात्र कंप्लीट झालेत. अजूनही चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा इथून मात्र अप्रतिम गोलंदाजी करत असताना रनच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल स्वप्नीलला. फलंदाज बाद. असताना 5 षटकांमध्ये 59 गोलवली टीमने आणि 60 धावांचा टार्गेट सेट केले, ते म्हणजेच नवापाडा या संघापुढे. ऐकूयात दुसऱ्या सत्राचा जसा खेळ सुरू होईल, ऐकूयात आपण आवाज डोंबिवलीचा, आवाज घारिवली गावचा, आमचे परम मित्र रोशन दादा संते यांचा. धन्यवाद. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. थँक्यू सो मच विशाल पाटील यांचा आवाज आपण ऐकला आणि बनवल्या 5 बाद 59 धावा आणि 60 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे नवापाडा या टीम समोर. आणि प्रथमेश आणि राजा ही जोडी आपण पाहतोय नवापाडा या टीमच्या माध्यमातून. 12.00च्या सरासरीने धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी.
दीपक केणे येत आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्रायकिंगला फलंदाज प्रथमेश आहे. प्रथमेश आणि राजा ही जोडी पाहायला मिळते नवापाडा या टीमच्या माध्यमातून. 12.00च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये आपण पाहतोय. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो संघ जय गावदेव कोळेगाव या टीम समोर फाईट करेल. उत्तर शिव संघ देखील दाखल होतोय ज्या संघाने सलग 2 सामने जिंकलेले आहेत. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. दीपक केने गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू फुल टॉस लाऊड अपील फिंगर अप. फलंदाज झाल्या बाद पहिल्या चेंडूवरती LBW प्रथमेश बॅक टू द पवेलियन. डीजे मास्टर न्यू बॅट्समन हेमंत आहेत उर्फ लारा या नावाने सुपरिचित संपूर्ण टेनिस विश्वामध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आणि गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. तर प्रथमेश हा पहिला धक्का लागतोय नवापाडा या टीमला जिथे 60 धावा बनवायच्या आहेत. दीपक केणे आणि स्ट्रायकिंगला फलंदाज हेमंत. विकेट मिळवली आहे दीपक केणे यांनी. DK गोलंदाजी मार्कवरती. यावेळीस वाईड बॉलचा इशारा येतो आहे. लाईन नक्कीच चुकीची आहे सांगत असताना पंच आणि वाईड बॉल घोषित केलेला आहे. मिळते एक धावे चेंडूवरती आणि या एका धावेने श्रीगणेश होते. एक बाद एक ही धावसंख्या आहे ती म्हणजेच नवापाडा या टीमची. या दोन टीम मध्ये एक बॅटल सुरू आहे. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. नवापाडा आणि गोळवली या दोन टीम मध्ये हा सामना. दीपक थोडासा रनअप मध्ये अडथळा आणि डेट चिन्ह घोषित करतायत पंच. अंतारली चषकाचं आयोजन आजचा हा पहिला दिवस आणि 5वा सामना सुरू आहे. यावेळेस मिस टायमिंग झेलची शक्यता असेल. शॉट मिड विकेटला फिल्डर आहेत अप्रतिम. हा झेल पकडलाय आकाशने. फलंदाज झालाय बाद हेमंत. 0
पुन्हा एकदा फटका फसला परंतु गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतो बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट, बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकार येतोय सुरेंद्र लोखंडेच्या बॅट मधून. धावसंख्या 5 धावा धावफलकावरती आहेत. नवापाडा आणि गावदेवी गोळवली या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. स्विच हिट, बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार सुरेंद्र लोखंडेच्या बॅट मधून. थँक्यू. खेळाडूंना विनंती असेल आपण या बाहेर नका जाऊ. स्वयंसेवक उपस्थित आहेत आणि स्वतः गिरीश पाटील तिथे जात आहेत. चेंडू त्यांना सापडत नाही अजून देखील. गिरीश पाटील यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे आणि महेश हजारी यस गिरीश पाटील यांना चेंडू सापडलेला आहे. प्रचंड मेहनत त्यांची राहिली आहे. प्रत्येक वर्षी त्यांची खूप मेहनत असते आणि उद्या ते त्यांचा लकी कुर्ता नक्कीच घालून येणार आहेत. मोदी जॅकेट का? यस. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. सुरेंद्र लोखंडे बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. एक चेंडू शिल्लक आहे या षटकामध्ये. 3 विकेट मिळवले डीके यांनी. दीपक केने विकेट टेकिंग गोलंदाजी करतायत. 3-9 ही धावसंख्या आहे आणि न्यू बॅट्समन येत आहेत 5व्या क्रमांकावरती. अभिषेक यावेळी ड्राईव्ह करतात. सॉफ्ट हँडने खेळतायत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. दीपक पाटील आहेत मिडॉनला आणि येतो हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे नवापाडा टीमची 3-9. बनवायच्या धावा 60. 24 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 51 धावांची अजूनही गरज आहे नवापाडा या टीमला. दीपक पाटील येत आहेत. रफ्तार प्रचंड वेग आहे दीपक पाटीलच्या गोलंदाजीमध्ये. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न आणि
स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत 30 सर्कल मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण आकाश करतायत, जे आकाशने एक झेल देखील पकडलाय आणि येतोय डॉट बॉल. दीपक पाटील कडे वेग भरपूर आहे, वेग ही त्याची ओळख आहे. लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळते लॉंग ऑफला डीप मध्ये. फिल्डर क्या बात आहे, आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण हितेश होते. लॉंग ऑफ सीमा रेषेवरती आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 10. 3 बाद 10 ही धावसंख्या आहे. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल नवापाडा या टीमला. 60 धावा बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये. त्या अनुषंगाने ही थोडीशी खराब सुरुवात, कारण की 3 महत्वाचे फलंदाज बाद झालेत. फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक आकाश होते. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 11. नेक्स्ट मॅच कोळेगाव आणि जो संघ जिंकेल त्या 2 टीम मध्ये असेल आणि या पुढील दोन्ही सामने हे 4-4 षटकांचे असतील. अंतारली चषकाचं आयोजन पहिल्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून लॉफ्टेड कव्हर ड्राइव्हचा फटका, डीप कव्हर पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. प्रमोद पाटील यांची प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी आणि त्यांच्या सावलीची सोय त्यांनीच केलेली आहे. सीमारेषेच्या बाहेर ते देखील सर्वात जास्त मेहनत प्रत्येक वर्षी असते प्रमोद पाटील यांची या स्पेशली या ग्राउंड साठी, ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. असे आमचे जवळचे मित्र प्रमोद पाटील हे सीमारेषेच्या बाहेर नक्कीच तैनात आहेत. जेव्हा जेव्हा चेंडू बाहेर जाईल तेव्हा तेव्हा तो आतमध्ये लवकरात लवकर कसा येईल हा सर्वांचा नक्कीच प्रयत्न आहे. आणि चारी बाजूला आपण पाहू शकाल आमचे स्वयंसेवक, आमचे व्हॉलेंटियर नक्कीच उपस्थित आहेत. मिळतीला चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 18 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 42 धावा बनवायच्या आहेत. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राइव्हचा फटका, डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. चांगले क्षेत्ररक्षण आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19 आणि येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 41. की 40 धाव बनवायचे आहेत. गोलंदाज दीपक केणे आहेत. या सेकंड स्पेल मध्ये ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका आणि थोडस खराब क्षेत्ररक्षण. 3 फिल्डर आले होते आणि त्यांना बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय चौकार.
सो मच भावेश हजारी यांचं देखील मी मनापासून आभार मानेन की त्यांच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे. 2 दिवस नक्कीच त्यांचं सहकार्य अपेक्षित आहे आयोजकांना. जेव्हा जेव्हा चेंडू बाहेर जाईल तेव्हा तेव्हा तो लवकरात लवकर कसा येईल हा प्रयत्न त्यांना 2 दिवस करायचा आहे. चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 24 जिंकण्यासाठी अजूनही 36 धावा बनवायच्या आहेत. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आय थिंक आमचे कोळेगावचे महेश येत आहेत. महेश किंवा जयेश या दोघांमधून तिथे उपस्थित आहेत कोळेगाव टीमला सपोर्ट करण्यासाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू, नॅचरल अँगल ते निर्माण करतायत. नक्कीच इन स्विंग आउट स्विंगच्या माध्यमातून गोलंदाजी करतायत. लेग कटर हा चेंडू आपण पाहिला. कटर चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. येतोय डॉट बॉल. डॉट बॉलचं सातत्य ठेवावं लागेल कारण की पार्टनरशिप खूप चांगली बनवली आहे, परंतु या पार्टनरशिपला ब्रेक केलंय दीपक केने यांनी. ही गोल्डन विकेट मिळवली आहे. अभिषेक बॅक टू द पवेलियन. चौधरी येत आहेत. सुरेश चौधरी यांचे सुपुत्र, एक लेजंड क्रिकेटर. खऱ्या अर्थाने कित्येक वर्ष आपण यश 11 या नावाने संघ पाहिलं. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळतात. ड्राईव्ह केलं, स्ट्रेट ड्राईव्ह आहे डीप मधून. फिल्डर येथील चेंडूवरती दीपक पाटील येत आहेत आणि मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 25 35 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सकाळपासून कैलास होते आणि दुपारच्या सत्रामध्ये सर्वेश पाटील जॉईन होत आहेत. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड भरलं जात आहे आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे.
मच हितेश येत आहेत नवीन गोलंदाज या चौथ्या षटकामध्ये. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. जर या षटकामध्ये जास्त धावा आल्या तर नक्कीच नवापाडा संघ कमबॅक करेल आणि जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करेल तो म्हणजेच गावदेवी गोलवली संघ. बॅकफुटला गेले इनफिल्डच्या वरून अपिश क्या थँक्यू सो मच. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. हितेश यांचं स्वागत केलंय षटकाराने. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना यश चौधरी. अजून एक आणि काय केलंय पॉइंटच्या फिल्डरने हा झेल सोडलाय आणि चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतर येतोय हा चौकार यश चौधरीच्या बॅट मधून. पॉइंटला फिल्डर होते अजय. प्रचंड वेगाने हा चेंडू अजयकडे आला. जणू काही या फटकेचे चटके लागले असतील अजयला आणि हा चौकार येतोय. झेल देखील सोडलाय यश चौधरी यांचा. आता मात्र 10 चेंडू शिल्लक 23 धावांची अजूनही गरज आहे. या मॅच मध्ये कमबॅक झालंय नवापाडा टीमचा. मी आधीच उल्लेख केला होता की हे षटक फार महत्वाचं असेल. जर या षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके आले तर नक्कीच वापसी होईल नवापाडा टीमची आणि ती वापसी झाली आहे या मॅच मध्ये. या पुढील सामना जय गावदेव कोळेगाव आणि जो संघ जिंकेल त्या 2 टीम मध्ये असणार आहे. यावेळी ड्राईव्ह केलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट कव्हरला चांगले क्षेत्ररक्षण मिळते. एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 38 आणि 22 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. बनवायच्या धावा 22 या मॅच मध्ये. 5 फलंदाज नक्कीच गमावले होते गावदेवी गोलवली या टीमने पहिल्या इनिंग मध्ये. फुल टॉस चेंडू आहे. इनफिल्डच्या वरून खेळत्या डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होईल का? धावाची संधी आणि फलंदाज होईल बाद. 8 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 21. धावसंख्या आपण पाहू शकाल 39 धावा. यावीस फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर आहे. पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय. चुका होत आहेत या मॅच मध्ये. गोलवली या टीमच्या माध्यमातून 100% एफर्ट 100% प्रयत्न केलेत यश चौधरी यांनी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीच्या चेंडूवरती एकूण 3 धावा आणि धावसंख्या 42. चेंडू शिल्लक 7.
जिंकण्यासाठी बनवायचे धावा 18 या मॅच मध्ये. या सामन्यामध्ये कमबॅक झालंय नवापाडा टीमचं. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. खऱ्या अर्थाने अंतरली 40+ या टीमचा देखील सामना सुरू आहे धानसरच्या स्पर्धेमध्ये. यावेळी ड्राईव्ह केलं अलोंग द कार्पेट. चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेने आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 43. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक. चौधरी यांचा हा झेल सोडलाय. हा झेल महागात पडेल. क्षेत्ररक्षक दीपक पाटीलने कोणती चूक केली नाहीये आणि या मॅचची ही गोल्डन विकेट मिळवली आहे. यश चौधरी बॅक टू द पवेलियन. आहेत विकेट न गमावता 12 केल्या तरी संघ जिंकू शकेल, कारण की दोन्ही संघांचे 5-5 फलंदाज बाद झालेत. पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. खूप लवकर लेन पिक केली आहे. पिकअप स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 चेंडू शिल्लक. 7 धावांची गरज आहे. 6 केल्या तरी संघ जिंकू शकेल नवापाडा संघ, कारण की दोन्ही संघांचे 5-5 फलंदाज बाद झालेत. टॉस का बॉस नवापाडा संघ आहे. सफल झाले होते आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धावे चेंडूवरती. 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. 5 केल्या तरी संघ जिंकू शकेल टॉसच्या आधारावरती, कारण की दोन्ही संघांचे 5-5 फलंदाज बाद झालेत. 2 चेंडू आणि बनवायच्या धावा 6. स्ट्राइक इनला फलंदाज ओमकार. जयने षटकार लगावलाय, तो नॉन स्ट्राइक एंडला आहे. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि डायरेक्ट हिट होत नाहीये. मिळते एक धावे चेंडूवरती. 1 चेंडू 5 धावांची गरज आहे. 4 केल्या तरी संघ जिंकू शकेल
नवापाडा संघ. एक चेंडू 5 धावांची गरज. आजच्या दिवसामध्ये रोशन पाटील सर्व सामने शेवटच्या बॉल पर्यंत रंगतायत या अंतरली चषकामध्ये. याआधी उत्तर शिव टीमने बॅक टू बॅक 2 षटकार मारून सामना जिंकलाय. 2 चेंडू आणि 13 धावा चेस केल्या होत्या. विकेटच्या आधारावरती तो सामना जिंकला आणि येत्या डॉट बॉल सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे गावदेवी गोलवली या टीमने. गावदेवी गोलवली संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक नवापाडा संघ. दोन्ही संघांना विनंती आहे लाईन अप करा, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे विशाल, ज्याने बनवल्या 30 धावा आणि अंतिम षटकामध्ये 17 धावा देखील डिफेंड केल्यात. 1 विकेट घेतला. विशाल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.